छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली बांधलेली विहीर आहे आणि आपल्याला सांगतो की हे जे मंदिर आहे ऐतिहासिक आहे आणि पौराणिक आहे। ह्या मंदिराला मोठा इतिहास आहे। या गावात 4 स्वतंत्र वीर होते। पूर्वी या मंदिराचं काम अडकल्यामुळे मी 5 ते 7 वाऱ्या गिरनारच्या केल्या। बरोबर। अच्छा, गिरनारला गेल्यानंतर तिथून आज्ञा मिळाली तेव्हा मंदिर नॉन स्टॉप हे झाला, नाही तर 4-5 वर्ष काम आधी अडकलं होतं, अडकून राहिलं होतं। अशा प्रकारची विहीर आपल्याला बघायला भेटते आमच्या गावातली। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण महाशिवरात्री निमित्त आपल्या गावाच्या आजूबाजूला जेवढे शिव मंदिर आहेत त्यांना आज भेट देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो माझ्या गावाच्या आजूबाजूला किती शिव मंदिर आहे आणि काय काय बघायला भेटेल। अजून ते एक्स्ट्रा पण सरप्राईज ते पण दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, महाशिवरात्री निमित्त ना हा पोरगाना आज घेऊन आलेला आहे। नाव काय तुझा? सोजल। पप्पा नाव काय? योगेश विषय। हा, मग तू आता काय घेऊन आलाय? खजूर कशासाठी? सगळं वाटत नाही कोणी कोणाला वाटला तू? तो नाव सांग परत एकदा। ओजस। पप्पाचं नाव योगेश विषय। तुझा पूर्ण नाव सांग ना। मी त्याला पहिल्यांदाच बघा, या झाडांच्या मध्ये आहे ना शिव मंदिर आहे। आपण आता सावरे गावामध्ये आलो, आपल्या ग्रामपंचायत मध्ये सावरे गाव आहे तिथे, आणि या झाडांच्या मध्ये शिव मंदिर आहे। शिव मंदिराला आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहेत। बघू शकता इकडे तुम्हाला आता काही सेकंदामध्ये तुम्हाला मंदिर दिसायला लागलेलं आहे, बघू शकता। आणि आता आपण मंदिरात गर्दी वगैरे भरपूर दिसते, पूजा आहे वाटतं इथे। तर आपण जाऊ इथे आता मस्त की दर्शन घेऊ। बघू शकता मंदिर कसं आहे, एकदम मस्त मंदिर आहे। आपल्या ग्रामपंचायत मध्ये मंदिर आहे। तर काही आपले फॅन भेटलेले आहेत आपल्याला आणि ते आता दर्शनासाठी आलेले आहेत। पण काय माहित आता कोणत्या भक्तिभावाने दर्शन करतात ते, त्यांचं मन खूप म्हणजे काय बोलतात त्याला, स्वच्छ आहे। हा, तर आता आपण जाऊन दर्शन घेऊ, चला। हे बघा, पोरा खाऊ घेऊन चालल्यात। काय बोलते? चला आता आपण मंदिरामध्ये जाऊ आतमध्ये। बघा, मंदिराच्या बाहेरच आहे ना, इथं महाप्रसाद ठेवलेला दिसतो बघा आपल्याला। आपण पहिले मंदिरात जाऊन येतो पहिले। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेत्ता होण्याची अवशेष शिवफल पावरा। ऐसा शिव भजनाचा महिमा वर्षाचा लोट कृष्णे भावरत्नांचा मूठ समुद्र सुगड चातुर्याचा ही वैराग्य सरोवरीचा मराळ शांती उद्दांचा तपस्ये निर्मळ ही ज्ञान अमृताचा विशाल उपस्थिकाय संबलला। ऐश्वर्य वाढता प्रबळ देश कैसे गोपाल डोले राव चंद्रशना मनी जरी द्यावा लागून तरी चाईल शास्त्र धर्म युद्ध तारण न करावे। आता स्वामी महाकाळेश्वरा करुणा सिंधू कर्पूर गौरा जो दीन रक्षण जगत उद्धार वज्र पंजर भक्तांशी त्याशी शरण जाऊया अवसरी तो भक्त काज कैवारी जो महिमा कुमारी। बघा, आता आपण ना सावरे गावामध्ये आलेलो आहे। सावरे गावामध्ये ना प्रसादासाठी ना बघू शकता तुम्ही भाविकांसाठी ताक ठेवलेलं आहे। ताक आणि इकडे ना काही फ्रुट्स वगैरे ठेवलेले आहेत, बघू शकता। जर भक्तिभावाने भाविक लोक येतात तर इथं प्रसादाचा लाभ घेऊन जावा। ग्रामस्थ मंडळ वगैरे आहेत खाली।
आपले मित्र परिवार सर्व. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. प्रथमतः आपलं या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सावरे गावामध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्याला सांगतो की हे जे मंदिर आहे ऐतिहासिक आहे आणि पौराणिक आहे. ह्या मंदिराला मोठा इतिहास आहे. या गावात 4 स्वातंत्र्यवीर होते. वामन काळूभैर, नथू काळूभैर, देऊदाऊ कनोजे आणि राघो शंकर गाडे. बरोबर. त्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रज यायचे आणि घरच्यांना त्रास द्यायचे, मारझोड करायचे आणि कधी जर हे लोक गावात आले तर साहजिकच आहे फितुरांमार्फत त्यांना तिकडे संदेश पोहोचायचा. मग इंग्रज त्या क्षणी या ठिकाणी पोहोचायचे आणि आल्यानंतर यांना शोध कार्य चालू करायचे. बरोबर. मग हे क्रांतिकारक हा इथे मोठा वेल्याचं झाड होता पूर्वी झाडीच्या इथेशी. ओके. त्या झाडाच्या खाली तर लपायचे आणि हा मंदिर होता इथं पुरातन मंदिर. बरोबर. हा मंदिर कोणी बांधलेलं आहे याचा आम्हाला इतिहास माहित नाही पूर्वीपासून. मग लपल्यानंतर इंग्रज यांचा शोध काढायचा इथे पाला असायचा, जसा आता हा पाला पडलाय बघा, हा. अशा पाल्याच्या ढिगाऱ्यात ते लपून राहायचे. आणि मग इंग्रज त्यांना जसं आपण गदरमध्ये पाहतो संगीन घालायचे हा. आणि हे पाला शोधायचे सगळा. परंतु ते सांगतात की तलवार आमच्या बाजूने जायची, हाताच्या शरीराच्या बाजूने, पण आम्हाला कधी स्पर्श झाला नाही तलवारीचा. स्पर्श झाला. मग त्यांचं म्हणणं असं की आम्हाला ही देवी वाचवायची आणि मग ही बातमी इंग्रजांपर्यंत पोहोचली. बरोबर. मग त्यांनी येऊन पाहिलं की ही देवीमध्ये काहीतरी सत्व असल्या कारणास्तव हे आपल्याला क्रांतिकारक मिळत नाहीत, कारण क्रांतिकारकांनी फार धुमाकूळ घातला होता त्या काळात ठाणा रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये. बरोबर. मग त्यांनी काय केलं, हा मंदिर सर्व उद्ध्वस्त केला आणि त्याचे साक्ष हे बघा, हे मंदिर ह्या मूर्त्या सगळ्या तुटलेल्या आहेत मूर्त्या आमच्या बघा. ह्या बरोबर. ह्या मूर्तीला मुंडका नाही, तिला मुंडका नाही, ह्या तुटलेल्या मूर्त्या सगळ्या त्यांनी विध्वंस केल्या. मग ही कोणती मूर्ती आहे? आता ही भवानीचीच मूर्ती आहे, तुळजा महिषासूर मर्दिनी बघा, महिषासूर तिच्या पायाखाली बघा. ओके. परंतु तिला मूर्तीला मुंडका नाही, महिषासुराचा आहे. हिचा एखादा पाय आहे असा. ओके. आणि सगळ्या मूर्त्या भंगल्या. मग बऱ्याच वर्षानंतर अनेक प्रयत्न केले गावकऱ्यांकडे, मंदिर हा झाला नाही. परंतु एक माणूस दानशूर असा आला ज्याचं नाव राहुल विसारिया. तो बोलतो मंदिर में बनाएगा, पैसा मेरा, मेहनत सब तुम लोगों का. बरोबर. आणि अशा ह्या मंदिराची निर्मिती झाली 2013ला आणि आज हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी हे सुद्धा क्रांतिकारांचेच नातू आहेत. आम्ही क्रांतिकारांचा सगळा परिवार, हे प्रभाकरजी भोईर यांचे आजोबा आणि आमचे आजोबा वामन बाबा भोईर हे या क्रांतीमध्ये होते. तसेच आमचे दुसरे होते रवी काका, त्यांचे भाऊ हे आहेत बघा, यांचे आजोबा नथू काळू भोईर हे सुद्धा या क्रांतिकारक चळवळीमध्ये होते. आणि हा वारसा आणि संपूर्ण ग्रामस्थानाला कार्यक्रम मोठ्या अवस्थाने करतात. आणि हा जागृत देवस्थान आहे. या देवाला म्हणजे आमच्या आजोबांनी सांगितलं की तुम्ही याला फळ नाही फुल नाही नेलं तरी काही चालेल, फक्त एक तांब्या पाणी न्या, त्या मूर्तीवरती अभिषेक करा, तुमच्या मनोकामना किंवा तुमच्यावरती काय मनाला त्रास असेल बरोबर ते तुमचं इथे निरासन या ठिकाणी होत असतं. आणि असा हा उत्सव या ठिकाणी चालू असतो. धन्यवाद. मंदिराची स्थापना कधी झाली काय? मंदिराची स्थापना 2013ला या ठिकाणी हा मंदिर पुन्हा वर्धापित करण्यात आलं. या ठिकाणी जीर्णोद्धार केला या ठिकाणी मंदिराचा पुन्हा. आणि महाशिवरात्री किती वर्षापासून करतो आपण? महाशिवरात्र आम्हाला माहित नाही, हे पूर्वीपासून या ठिकाणी चालू असतं. उघड्यावरती उन्हामध्ये असे बसायचे पूर्वी लोक आणि ते वाचन काम करायचे. आमचे हरिश्चंद्र शंकरभैर अण्णा आता नाहीयेत, पण ते वाचन काम करायचे या ठिकाणी. बरोबर बरोबर. दादा तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आपण भेटत जाऊ असंच. धन्यवाद धन्यवाद. आता आपले बंधू हरीश भाऊ विषय आणि यांची फॅमिलीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. तर भाऊ तुम्ही कुठे चालले आज? मानुलीला जायचं झालं ते? नाही नाही आपल्याकडे नाही बोला. आज बोला आपल्या 2-3 मंदिर घेऊ बोला. वाडीतला घेतो, जांभल्याचा घेतो, जाऊन येतो बोला. तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माहित नाही मंदिर हे आपले फॅन आहेत का एक नंबरचे, सगळे व्हिडिओ बघतो. ए तुला काय आला? लागते रास्ते आहे का? टीव्हीतच बघतं काय? चल आता जाऊन येतो. बघू शकता भाविक कसे येतात दर्शनासाठी. अजून भरपूर सारे भाविक दिसतात आपल्याला येताना. तर आता आपण ना देवलोली गावामध्ये शिव मंदिर आहे, देवलोली गावाच्या बाहेरच आहे, ते बघण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता सुंदर असं शिव मंदिर आहे, नवीनच मंदिर बांधलेलं आहे. आपण आता मंदिरामध्ये जाऊ. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव.
आता आपण जे देवलोली गावामध्ये जे शिवाचं मंदिर झालेलं आहे, हा. शिव मंदिर, त्या शिव मंदिरामध्ये आपल्याला थोडक्यात माहिती भेटणार आहेत. तर नमस्कार काका. हे नमस्कार. हे जे आपलं भगवान शंकराचं मंदिर आहे 24 जुलै 2022 रोजी ओके, हा. 24 जुलै 2022 झालेलं आहे. तर स्थापना केलेली आहे. हा. ही जे पंचायतन आहे, भगवान शिपिंड, नंदी, हनुमानजी, पार्वती माता, गणेश, हे आपण सर्व जबलपूर भेड़ाघाट तिथून आणलंय. नर्मदा नदीच्या ह्याच्यातून. नर्मदा नदीचे जे हे असतात गोटे, ते साक्षात नर्मदा ही भगवान शंकराची पुत्री आहे. अच्छा. तर भगवान शंकरांनी तिला वरदान दिलंय की तुझ्यामध्ये आम्ही सर्व पंचायतन जे आहेत, बरोबर. जो नदीचा नर्मदेचा गोटा असतो तो साक्षात भगवान शंकर, आणि हे सर्व नर्मदा नदीच्या असल्यामुळे हे सिद्ध आहेत. तरी आपण स्थापना केलेली आहे. बरोबर. पूर्वी मंदिराचं काम अडकल्यामुळे मी 5 ते 7 वाऱ्या गिरनारच्या केल्या. बरोबर. अच्छा. गिरनारला गेल्यानंतर तिथून आज्ञा मिळाली, तेव्हा मंदिर नॉन स्टॉप हे झाला. नाही तर 4-5 वर्ष काम आधी अडकलं होतं. अडकून राहिलं होतं. पण भगवान दत्तात्रय भगवान शिवाचंच आहे. अवतार आहेत. पण बरोबर. त्यांना पूजा अर्चना केल्यानंतर झाल्यानंतर तेव्हा मंदिर नॉनस्टॉप पूर्ण झालं. अच्छा, 5 ते आणि 6 ते वाऱ्या पण केल्या तिकडे त्यांनी- तुम्ही. हा, ते पण त्यांनी पिंड वगैरे साक्षात नर्मदेत ना आणली, बरोबर, तुम्ही जबलपूर भेड़ाघाट. अच्छा. अशा प्रकारे. आणि बेसिकली आपल्याला आपल्या प्रारब्धात आहे म्हणून आपण भगवान शिवाची हे करतो. बरोबर. बरोबर. इथे हे जे प्रोजेक्ट वगैरे डेव्हलप करतो, हा. तर आपलं काहीतरी अस्तित्व पाहिजे. बरोबर. त्याच्या बरोबर. निमित्ताने ते आपल्याला. आणि कसं आहे, गावामध्ये मंदिर पण नव्हतं. गावामध्ये शंकराचं मंदिर मंदिर पण नव्हतं, तर हे मंदिर मला शंकराचं. जाणवलं, म्हणून बोललो आपल्याला बरोबर. भगवान शंकर हे सर्वोच्च आहे. बरोबर ना, गावातून तर- लोक पण आवर्जून येतात हा, मंदिरात तर पाहायला. त्याच्यामुळे आपल्याला ती आवड आहे आणि सगळ्या गावकऱ्यांना त्याचा लाभ होतो. बरोबर. बरोबर. खूप चांगली अशी माहिती तुम्ही बघू शकता. हेच ते मंदिर आहे. बघू शकता मंदिराच्या ना लेफ्ट साईडचा देखावा आहे. लेफ्ट साईड मंदिर कसं दिसतं बघू शकता आपण. सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे. पण गावाच्या बाहेर मंदिर असल्यामुळे एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. झेंड्यात चला, आता देवलोली गावातलं शिव मंदिराचं दर्शन झालेलं आहे ना. आता आपण चाललेलो जांभल्या गावामध्ये. आता इथनं आपल्याला एक किलोमीटर जांभला गाव आहे, तिकडनं गावातून आतमध्ये जायचे, म्हणजे 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. तर आता आपण जाऊ डायरेक्ट जांभले गावामध्ये. तर मंडळी, आता आपण येत ना तिसऱ्या मंदिरावरती आलेलो आहे जांभले गावामध्ये. बघू शकता माझ्या मागे जांभले गावातलं शिव मंदिर आहे. शिव मंदिरामध्ये आलेलो आहे. आता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ आता. तर आपलं आता जांभल्याचं तर दर्शन झालं, जांभल्या शिव मंदिराचं. आता आपण आपल्या गावातली देवलोलीची जी शिवकालीन विहीर आहे त्या विहिरीकडे जाणार आहेत आणि मग तिथनं मग आपला व्हिडिओचा शेवट करणार आहे. आता आपण व्हिडिओवरती जाऊ. त्याला जाऊ दे. हे बघू शकता आमच्या गावचं बजरंगबलीचं मंदिर. हे आमच्या गावाची बरा व्यापारी. हे बघा, विहिरीवरती जायच्या आधी ना आपण इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला, आता आपण आपल्या गावातल्या विहिरी जवळ आलेले बघू शकता. आपल्या गावची शिवकालीन विहीर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली बांधलेली विहीर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वावर व्हायचा तेव्हा मधला गाव घोडे बदली करायचे. तर घोडे बदली करताना या मार्गावरून शिवाजी महाराज जायचे आणि मग घोड्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी ही विहीर बांधलेली होती. बघू शकता कशी विहीर आहे, मस्तपैकी सुंदर अशी विहीर बघायला भेटते तुम्हाला. विहिरीमध्ये आलो का दोन साईडला दोन कोणारे बघायला भेटतात. शिवरात्री निमित्त प्रसाद ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बाजूला साईडला दोन मूर्ती आहेत आणि साईडला दोन प्राणी बघायला भेटतो. आणि समोर बघू शकता किती मोठा कासव बघायला भेटतो तुम्हाला. बघू शकता किती मोठा प्रचंड असा मोठा कासव बघायला भेटलेला आपल्याला विहिरीमध्ये. मी पण बघितलं नव्हता, गावातली विहीर असून पण असेल. आणि बाकी मासे वगैरे आहेत. सध्या एकच मासा दिसतोय. विहिरीचं काम केलेलं मस्तपैकी सुंदर काम आहे विहिरीचं. बघा कसे मासे आहेत. दोन मासे दिसतात तुम्हाला व्हाईट. बघू शकता वरना विहीर कशी दिसते. आपण विहिरीच्या वरच्या भागावर उभे आहेत आणि बघू शकता सुंदर अशी विहीर बघायला भेटते तुम्हाला. एक नंबर अशी भारी सुंदर विहीर बघायला भेटते आपल्याला. कसा एकदम ब्लू कडक आहे ना, अशा प्रकारची विहीर आपल्याला बघायला भेटते आमच्या गावात. सुंदर. तर मंडळी व्हिडिओचा शेवट हा इथंच करतो. आजची व्हिडिओ महाशिवरात्री स्पेशल होती. कशी व्हिडिओ वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.